नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. तुम्ही कळसूत्री बाहुल्यांचा खेळ बघितलाय का? कळसूत्री बाहुल्यांचं एक वैशिष्ट्य असतं की स्टेजवर बाहुल्या परफॉर्म करत असतात. समोरच्याला तसं दिसतं तरी की इथे बाहुलीच सगळं परफॉर्म करते, छान नाचतीये, छान बागडतीये, इकडून तिकडं जातीये असं वाटत असतं. पण प्रत्यक्षात असं घडत नसतं. कळसूत्री बाहुल्यांना खेळवताना कोणीतरी वरून आपली बोटं हात हलवत असतं आणि त्या बोटांच्या हातांच्या बांधलेल्या दोऱ्यांनी त्या बाहुल्यांना नियंत्रित केलं जात असतं. म्हणजे वाटतं असं की बाहुली काम करते आहे, पण बाहुली काम करत नसते, तर बाहुलीच्या ऐवजी बोट हात दुसऱ्या कोणाची तरी काम करत असतं. आता हे तुम्हाला माहित आहे, हे काही नवज्ञान मी सांगत नाहीये. तुम्ही तो रामदास पाध्येंचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ बघितलाय का? अर्धवटरावांचा. अर्धवटरावांना बाजूला घेऊन पाध्ये गप्पा मारत असतात आणि तिकडून अर्धवटराव पण बोलत असतो. अर्धवटरावांच्या जोडीला आता आवडी पण आली आहे. आता आवडी आणि अर्धवटराव बोलत असतात असं लोकांना वाटत असतं, पण आवाज मात्र प्रत्यक्षात असतो तो बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणाऱ्यांचा. म्हणजे बोलतं कोण, वाटतं दुसरं कोणीतरी बोलल्यासारखं, नाचतं कोण, वाटतं त्या बाहुल्या नाचतायत असं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा बोलक्या बाहुल्यांचा आणि कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पुन्हा एकदा सुरू झालाय असंच म्हणावं लागेल. आता तुम्ही म्हणाल, यात बोलक्या बाहुल्या आणि कळसूत्री बाहुल्या आल्या कुठून? जरा नीट बघा. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही विद्वानांना, वकिलांना 10 मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल याचा अंदाज देखील आलाय. अर्थात त्यांचं राष्ट्रवादीविषयीचं असीम ज्ञान असल्यामुळं त्यांनी तशा अर्थाचे ट्विट देखील करून टाकले की 10 मे पर्यंत हे सगळं संपेल. आता 10 मेच्या आसपास नेमला जाणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, आता राज्याचाही नेमला जाणार आहे का हे जरा बघितलं पाहिजे. हा राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचा अध्यक्ष स्वतःच्या मनाने, स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेणार आहे की आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनात तो काम करणार आहे हे देखील बघितलं पाहिजे. म्हणजे आदरणीय साहेब पदावर नसतील, पण पदावरच्या माणसाला नियंत्रित मात्र करतील, मार्गदर्शन मात्र नक्कीच करतील. आला ना कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, बोलक्या बाहुल्यांचा खेळ. कोणीतरी बोलायला लावतंय ते बोलायचं, कोणीतरी हलायला लावतंय ते हलायचं. बरं, या बोलक्या बाहुल्यांच्या खेळामध्ये भाकरी फिरवली, भाकरी पलटवली हे सगळे शब्द वापरलेत असले तरी प्रत्यक्षात मात्र असं आहे की भाकरी विक्री काही फिरवलेली नाही आहे, फक्त साहेब नियंत्रित करतील ते होईल. पण या खेळामधलं स्क्रिप्ट तरी किती मस्त आहे ते बघा. खूप छान. म्हणजे पक्षाची राष्ट्रीय जबाबदारी ताईंच्या खांद्यावरती द्यायची आणि पक्षाची राज्याची जबाबदारी दादांच्या खांद्यावर द्यायची. म्हणजे काय, ताई आणि दादा हे दोघच मिळून बघणार, बाकीच्यांना कसला केलाय वादा? पार्टीज बघणार असतील ताई दादा, तर बाकीच्यांना कसला केलाय वादा हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात बिलकुल पडणार नाहीये. कारण त्याला सवय आहे एकाच माणसाच्या नेतृत्वात वावरण्याची. कारण दादा, रोहित दादा, हे दादा, ते दादा, पार्थ दादा, सुप्रिया ताई, हे ताई, ते ताई, याच्याशिवाय आमच्या डोक्यात कुठला विचार येत नाही. आता खरी गोम मी तुम्हाला सांगतोय आणि ती गोम अशी आहे की सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा द्यायची. म्हणजे राष्ट्रवादीतलाही मतप्रवाह हात चाललाय की सुप्रिया सुळेंच्याकडे द्यायचं, सुप्रियांनीच बघितलं पाहिजे, हे राष्ट्रवादीतला मतप्रवाह आहे. आणि राज्यात दादांच्या हवाली करायचं हा देखील एक वेगळा विषय सुरू आहे. म्हणजे पक्षात कोणतेही मतभेद नाहीत हे दाखविण्याचा हा प्रयत्न.
आणि जसंच दादांचं नाव राज्यातला प्रमुख म्हणून यायला लागलं, दादांना राज्यात प्रमुख करायचं असल्यामुळं सुप्रिया सुळे काहीही बोलणार नाहीत, कारण त्यांच्या मार्गातला अडथळा दूर झालाय. दादांना राज्यात करायचं असल्यामुळं काही अडचण नाही. मला खरं तर पहिला प्रश्न असा पडलाय की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय उरलेला नाही आहे. तो नागालँड आणि महाराष्ट्र या 2 राज्यातच उरलेला आहे, बाकी ठिकाणी काही अस्तित्व नाही आहे. म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे म्हटलं जात आहे त्यांचं राष्ट्र हे महाराष्ट्रापुरतंच आहे. त्यामुळे 2-2 अध्यक्ष महाराष्ट्रात असणार आहेत. बरं ते जाऊ दे, काही ना काही करून महाराष्ट्रात प्रमुख दादा असं म्हटल्याबरोबर जयंत पाटलांची नाराजी सुरू झाली. जयंत पाटलांचं दुःख केवढं बघा. ते एका ठिकाणी गेले, लोकांनी विचारलं बैठकीला गेला नाहीत का, तुम्हाला बोलवलं नाही का? तेव्हा ते म्हणाले प्रत्येक ठिकाणी आपण असलंच पाहिजे असं काही नाही. हमसून हमसून रडले जयंतराव. जयंतरावांच्या काळजातलं दुःख वेगळंच होतं. म्हणजे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी राज्याच्या अध्यक्षाला, म्हणजे ह्यांचं राष्ट्र राज्यापुरतंच आहे म्हणून सांगतोय, एकमेव राज्याच्या अध्यक्षाला सांगितलंच नाही की मी निवृत्तीची घोषणा करतोय. बरं, पुढच्या बैठकीत यांचा समावेश नाही. म्हणजे असून नाथ मी अनाथ अशी अवस्था जयंत पाटलांची झालेली होती. आता जयंत पाटलांची नाराजी प्रकर्षानं समोर येऊ लागली. त्यांचा चेहरा, त्यांचे डोळे सगळं काही बोलत होते. बरं, भाजपातले काही लबाड बघा कसे असतात ते. म्हणजे भाजपवाले प्रचंड लबाड आहेत. भाजपातले लबाड असे की ते आता नवी अफवा पसरायला लागले. जशी भाजपच्या विषयात सरकार पडणार अशी अफवा पसरवणारे लबाड आहेत ना, तसे भाजपात देखील काही लबाड आहेत. त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली की आता जयंत पाटील नाराज होणार आणि ते भाजपच्या संपर्कात आहेत. बरं ते सोडा, जयंत पाटलांनी भाजपच्या संपर्कात राहावं की नाही, जावं की नाही हा भाग चर्चेचा, त्याला आपण सोडून देऊ बाजूला. ते शिवसेनेतले लबाड किती, त्यांनी पण कुंपणावरचे भाजपच्या संपर्कात आहेत असं त्यांच्या मुखपत्रात लिहून टाकलं. आता त्या मुखपत्रातून काही चांगलं छापून येत असेल तर त्याला वरचं मुखपत्र म्हणावं, जिथून फक्त गाणंच बाहेर पडत असेल त्याला काय म्हणावं तुम्हाला माहित आहे. म्हणजे उगा मी त्या विषयात बोलू नये. पण त्यांनी ही चर्चा सुरू केली की आता जयंत पाटलांसारखी माणसं कुंपणावर आहेत आणि ते भाजपच्या संपर्कात आहेत. आता जयंत पाटलांना भाजपकडे जाऊ द्यायचं नसेल तर, आलं ना गणित डोक्यात तुमच्या, सुप्रिया सुळे तर राष्ट्रीय अध्यक्ष होणार, तिथला संपला मार्ग, तो निर्धोक झाला. दादांना सांगितलंय तुम्ही राज्याचे प्रमुख, म्हणजे दादा आणि सुप्रियांच्या मध्ये पॅचअप झालं, हे सगळं ठीक आहे. आता जयंत पाटील नाराज झालेत आणि जयंत पाटलाची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाहीये. जयंत पाटलांच्या सोबत दादा नको म्हणणारे जितेंद्र आव्हाड देखील तयार झालेत. आपण नाही बाबा, आपल्याला तर साहेबच पाहिजेत म्हणत आव्हाड तयार झालेत. आव्हाडांच्या सोबत आमच्या बीडच्या महबूब शेख सारखे नेते पण आहेत, ज्यांना वाटतं साहेबच पाहिजेत, दादा नाही साहेबच पाहिजेत, ताई साहेबच पाहिजेत, ताई साहेब किंवा ताई साहेब पाहिजेत. आता अशी जी एक फळी तयार झाली आहे, ही फळी जयंत पाटलांच्या मागे उभी राहणार आहे. साहेब नाराज नको व्हायला, जयंत पाटील साहेब नाराज नको व्हायला असं ते म्हणणारच आहेत. आणि जेव्हा जयंत पाटलांच्या मागची ही फळी खंबीरपणे उभी असेल तेव्हा जयंत पाटलांच्या भाजपत जाण्याच्या चर्चांना रोखण्यासाठी दादांना सांगावं लागणार आहे, दादा आता जयंत पाटलांना देखील आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. त्यामुळं राज्यात जी तुम्हाला संपूर्ण अर्थानं अधिकार द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय ते काही शक्य होत नाहीये. तुम्हाला जयंत पाटलांना ऍडजस्ट करून घ्यावंच लागेल. मग दादांच्या सत्तेत आला भागीदार, तिथे जयंत पाटलांचं महत्व वाढेल. आता राष्ट्रवादीची अवस्था अशी आहे की दादांना सांभाळायचं की जयंत पाटलांना सांभाळायचं. सांभाळावं तर दोघांनाही लागणार आहे, कारण दोघांच्याही राजी नाराजीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. त्यामुळेच मी म्हणालो कळसूत्री बाहुल्यांचा खेळ सुरू झाला. आता या बाहुल्या राजकीय रंगमंचावर येतील आणि साहेब जशी बोट फिरवतील, म्हणून तर साहेबांनी मूठ सोडली आहे आणि बोट मोकळी केली. वज्रमूठ आधी अशी वज्रमूठ होती, ती जरा मोकळी केली आहे आणि आपली अशी बोट अशी मोकळी केली.
त्या दोऱ्या बांधल्यात आणि मग त्या आता खेळवून कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करता येणार आहे. हाच कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पडद्याआडून निवृत्त साहेब करत राहतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही रंजक गोष्टी आपल्या वाट्याला येतील. यात वाट्याला कोणाच्या काय येणार नाही तर बिचाऱ्या दादांच्या, कारण त्यांना एकनाथ शिंदे जे रिक्षावाले आहेत त्यांच्यासारखं धाडस करता आलं नाही. आजकाल काय झालंय माहित आहे का, सामान्य माणसांची सेवा करणाऱ्यांचं स्थान खूप मोठं झालंय. म्हणजे चायवाला प्राईम मिनिस्टर बन सकता है, रिक्षावाला मुख्यमंत्री बनू शकतो, साधी साधी माणसं आता मोठी मोठी होऊ लागलेली आहेत. त्यामुळं चायवाल्या रिक्षावाल्यांच्या मध्ये जे धाडस आहे ते धाडस दादांच्या मध्ये अजिबात नाहीये. आता आपण बाहेर पडू, आपलं स्वायत्त काही करू, असं धाडस दादांच्या मध्ये नाहीये. कारण दादांना साहेबांच्या शिवाय काही करताच येणार नाहीये. त्यामुळं या बाहुल्यांच्या खेळामध्ये दादांना जयंत पाटलांचं ओझं सोबत घेऊन जावं लागणार आहे. बघूया दादा की जयंत पाटील कोण जास्त सहन करू शकतं ते. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.